बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र सावरगाव मायंबा येथे नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे। या समाधीच्या दर्शनासाठी सोमवती अमावस्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली होती। दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशभरातील भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात। अहमदनगर बीड जिल्ह्याच्या गर्भगिरीच्या डोंगर परिसरात नवनाथांचे वास्तव्य होते। त्यापैकी नगर जिल्ह्यातील मढी येथील कानिफनाथ, आष्टी तालुक्यातील मायंबा येथील मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे। कारखेल परिसरात आडबंगीनाथ, मीरावली पहाडावरील मिनीनाथ, जानपीर येथे जालिंदरनाथ, हिवरा येथील रेवननाथ, रोडागिरी असे सर्वच नाथांचे वास्तव्य दिसून येते। हे नवनाथांच्या ग्रंथातून सिद्ध झाले आहे। श्रीमद भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे श्री वृषभदेवांच्या 100 पैकी 9 नारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या 9 मुलांनी जगदोद्धारार्थ अवतार धारण केले। त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथ होतं। श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला। श्री मत्स्येंद्र हे नामकरण धारण केले। श्री मत्स्येंद्रनाथ हे नाथपंथाचे आद्य नाथाचार्य होते। कौलमताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या कौल ज्ञान निर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतानुसार त्यांच्याकडे जाते। सिद्ध परंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते। मध्ययुगातील भक्ती चळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात। जगात सर्वात प्रथम श्री भगवान शंकरांकडून योग विद्या मिळवून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकविला ते स्वामी मच्छिंद्रनाथ होतो। विरक्ती आणि वैराग्य यांचे चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण श्री गोरक्षनाथांच्या रूपाने जगाला प्रदान करणारा महायोगी म्हणजेच स्वामी मच्छिंद्रनाथ होय। शाबरी विद्या म्हणजे भानामती किंवा बंगाली चेटूक करणारी विद्या नाही, तर देवाधिदेव महादेव आदिमाया पार्वती भिल्लिनीच्या रूपात असताना तिला लोकभाषेत सांगितलेला वेदच होय। असे संपूर्ण जगाला आवर्जून सांगणारा जगातील महापुरुष म्हणजेच स्वामी मच्छिंद्रनाथ होय। महादेवाच्या मानस उतरला म्हणजेच वीरभद्रला स्वतःच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला गर्व अहंकार संपूर्णपणे घालवण्याचे सामर्थ्य यांच्यामध्ये होते। ते ऋषी श्रेष्ठ स्वामी मच्छिंद्रनाथ होय। मच्छिंद्रनाथांच्या समाधी दर्शनासाठी दर गुरुवारी अमावस्या पौर्णिमा या दिवशी राज्यातून व राज्य बाहेरून हजारो भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात। ब्युरो रिपोर्ट महेश जगदाळे, TV 24 न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।